जुहू चौपाटीवरती पसरलेल्या कचऱ्याचं साम्राज्य आजही आपल्याला पाहायला मिळतंय। आज आपण पाहतोय की 22वा दिवस उजळलेला आहे लोकशाही मराठी म्हणून। आम्ही या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आजही आढावा घेत ही सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। मात्र महापालिका कुठेतरी मागच्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांची फसवणूक करत आहे, दिशाभूल करत आहेत। कारण सोशल मीडियावरती काही फोटो व्हिडिओज पोस्ट करून जुहूचा किनारा हा साफ झालेला आहे असं सांगितलं गेलं आणि ही आजची सत्य परिस्थिती 22वा दिवस आणि आज कशा पद्धतीत महापालिकेचं हे काम पूर्ण झालेलं आहे आपण पाहू शकतो। इथले स्थानिक आहेत त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत। कारण दर दिवशी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दादा तुम्ही मॉर्निंग वॉक साठी येत असता, काय परिस्थिती आहे, किती भीषण परिस्थिती आजही आपल्याला पाहायला मिळते? गेले 22 दिवस तुम्ही रिपोर्टिंग करता, तुम्हीच बघितलं असेल मीनाक्षीजी की दयनीय अवस्था इथे झालेली आहे। दर दिवशी फक्त दाखवतात की इथे मॅनपॉवर लावली, हे लावलं ते लावलं, पण आम्हाला चालायला एवढा त्रास होतो ना की तुम्ही हे नाही करू शकत की आम्हाला इथे यायला आता कंटाळा येतो। दुसरी गोष्ट, हा जो कचरा उचलला सदर जातो हा पूर्ण बीचचा आमच्या दांड्या कोलीवाड्यात टाकला जाऊ दे, पण तो वेळोवेळी उचलला जात नाही। 4 ते 5 दिवसांनी उचलला जातो आणि तिथे एक खड्डा झालेला आहे, त्या खड्ड्यातून आम्हाला इथे यावं लागतं आणि आम्ही चालू शकतो प्रॉपर म्हणून इथे येऊ शकतो, पण आमची जी सिनियर मंडळी आहे त्या बिचाऱ्यांना चालता येत नाही, त्या खड्ड्यातून पडणार की त्यांना इझी नाही आहे। दुसरं, हे जे डंपरवाले घेऊन जातात त्यांना आम्ही वारंवार रिक्वेस्ट कळकळीची विनंती केली तरी पण ते दुर्लक्ष करतात। बोलतात की तुम्ही मॅडमना सांगा, कधी म्हणतात रोहित शिंदेना सांगा जे इंजिनियर आहेत बीएमसीचे, ते पण दुर्लक्ष करतात। आणि तो वेळोवेळी उचलला तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला टेंडर तर दिलेला आहे प्रॉपर, मग त्याचं अधिकृत टेंडरचा तुम्ही उपयोग करतच नाही। हा कचरा आता उचलून सर्व आमच्या खाटदांडा कोलीवाड्याला टाक। आम्ही पण माणसं आहोत, तुम्ही जशी माणसं आहात तर आम्ही पण माणसं आहोत, तर आमचा विचार करावा ही नम्र विनंती। आणि ह्यात काय पॉलिटिकल तुम्ही काय करू नका की हा पक्ष असेल तरच कचरा उचलला जाईल। आम्ही वारंवार सांगतोय तर कोणच लक्ष देत नाही आणि आम्ही लेटर पण दिलेलं आहे। ऋतू तावडेजी कधी येणार मला हे कळतच नाही की पूर्ण होत आहेत लोकशाही मराठी म्हणून आम्ही स्वतः या गंभीर परिस्थितीचा आढावा घेतोय। चिंता व्यक्त तर सगळेच करतायत, आम्हालाही चिंता आहे, त्यामुळे आज ग्राउंड वरती उतरून आजची परिस्थिती देखील दाखवतोय। पण दिशाभूल करण्याचा प्रयत्न महापालिका का करते काय वाटतं? स्वतः तुम्ही मुंबईकर आहात, कर भरता तुम्ही, पण रिटर्न मध्ये तुम्हाला आज काय? रिटर्न मध्ये काहीच नाही हो। हे कर एवढा घेतात, एवढी टेंडर पास होतात, हे फक्त दाखवायला इथे गाड्या दाखवतात, पण जो कचरा सदर तिथे पडलेला पूर्ण बीचचा उचललेला त्याबद्दल कोणच बोलत नाही। त्या कचऱ्याबद्दल कोणच बोलत नाही। आणि आमचे जसे हे सिनियर सर आहेत आमचे, तसे आमचे यायला बघतात इथे, पण ते घाबरून पळून जातात, त्या चिखलातून पडू की नाही पडू, खड्डा झालेला। ह्या माझ्या भावाने पण आताच सांगितलं त्या सदर गाडीवाल्याला की इथे इकडची माती तिथे टाका की लेवल होईल, पण लेवल तर होतच नाही। आणि लक्ष ह्यांना सांगा त्यांना सांगा, आम्ही पण माणसंच आहो ना, आमचा विचार करा तुम्ही। जातोय का मुंबईकरांचा खरंच महापालिका विचार करत नाहीये का? नाही, ऋतू तावडेजींना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही या इथे परिस्थिती बघा आणि स्पेशली आमच्या खाटदांडा कोलीवाड्याच्या इथे जिथे सदर कचरा टाकला जातोय तिथे येऊन बघा। एकदम दयनीय अवस्था झाली, नाल्याचं स्वरूप आलेलं आहे कचऱ्याच्या बाजूला आणि त्यात मच्छर घाण वगैरे अशी झाली का आम्हाला काही बाईट झालं तर आम्ही हॉस्पिटल शिवाय दुसरा पर्याय नाहीये। आणि गंभीर प्रश्न उपस्थित आहे इथे। आणखीन काही सिनियर सिटीजन्स आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहेत। काय सांगाल सर? खरं तर भीषण परिस्थिती आजही आपल्याला पाहायला मिळते, पण पालिका कुठेतरी फसवती आहे का? ये 2 महीने से ये कचरा हर साल आता है, पर 2 महीने नहीं रहता। इस साल 2 महीने से कचरा है, कोई उठाने वाले नहीं है। एक गाड़ी है और कोई कचरा उठाने वाला नहीं है। बीएमसी कुछ वीडियोस फोटोज पोस्ट करिए कि कचरा साफ हुआ है, जहाँ पे कचरा नहीं है वो कचरा दिखाया जा रहा है या नहीं, क्या लग रहा है? हमारे एक सीनियर सिटीजन है जयंती लाल जी, वो रोज फोटो भेजते हैं पर कोई असर नहीं है।
मुंबईकरों का आवाज जा नहीं रहा है का? बीएमसी सुन नहीं रही? नहीं सुन रही है, नहीं सुन रही, इस साल नहीं सुन रही है, बिल्कुल नहीं। क्या बताएंगे, आज भी कितना तकलीफ होता है? वही कचरे में से आपको वॉक करना पड़ता है। करना पड़ता है, बराबर। धन्यवाद। निश्चितच सर, आपण पाहतोय की आजही पालिका प्रशासन जे आहे ते या सगळ्या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचं प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आणखीन काही लोक जी आहेत ती इथून वॉक करताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण पर्यायच राहिलेला नाहीये। आरोग्याचा खरं तर प्रश्न उपस्थित होतोय। मॉर्निंग वॉकसाठी यायची जिद्द या सगळ्यांचीच असते, पण मात्र या ठिकाणी पालिका प्रशासन कोणताही विचार करतच नाहीये, असंच या ठिकाणी या सगळ्या स्थानिकांचं म्हणणं आहे। खरं तर या सगळ्याच भीषण परिस्थितीमुळे समुद्राचं पाणी देखील खराब झालेलं आहे आणि मत्स्य व्यवसायावरती देखील मोठा परिणाम जो आहे तो पडलेला आहे। पालिका प्रशासन कशा पद्धतीत हा कचरा उचलते आणि एकाच ठिकाणी आपण पाहतोय, इथे देखील आता माझ्या कॅमेरामॅनला विनंती करते, कशा पद्धतीत या कचऱ्याचा ढिगारा जो आहे डोंगर रचण्याचं काम पालिका प्रशासन करते, पण मात्र जेव्हा भरती येते तेव्हा हाच कचरा पुन्हा एकदा समुद्राच्या पोटात जातो। मग जो काम हे इथे असलेले कर्मचारी करतात तो काम पूर्ण होत नाहीये, हे देखील यावरनं सिद्ध होतंय। त्यामुळे ही सगळी भीषण परिस्थिती आजही आपल्याला या जुहूच्या समुद्र किनाऱ्यावरती पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी पालिका प्रशासनाने मुंबईकरांची दिशाभूल करणं बंद करावं। त्याचबरोबर आपण पाहतोय की जो चिंतेचा, जो गंभीर प्रश्न आज उपस्थित होत आहे याकडे प्रामुख्याने गांभीर्याने घेऊन मात्र रितू तावडे यांनी आज तरी पाहणी करावी आणि या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घ्यावा। मात्र जोपर्यंत जुहू चौपाटी ही पूर्णपणे साफ होत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी म्हणून आम्ही या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घेत राहणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।